मेन्सुरेशनचा नेक्स्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे 2026 एक्झामसाठी मेन्सुरेशन जॉमेट्रीचा. अ फार्मर कनेक्ट अ पाईप ऑफ इंटरनल डायमीटर 20 सेंटीमीटर फ्रॉम द कॅनल इन टू अ सिलेंड्रिकल टँक इन हिज फील्ड. ओके, फार्मरने काय केलेलं आहे, एक पाईप कनेक्ट केलेली आहे. कुठून? कॅनलपासून आणलेली आहे, ते आपल्या टाकीमध्ये आणलेली आहे. दिसते कॅनलपासून आणलेली, इथे शॉर्ट केलं आहे मी. तर त्या डायमीटर काय सांगितलं, ह्या पाईपचं डायमीटर आहे, या पाईपचं डायमीटर इथं, म्हणून इथे कट केले मी. पाईपचं डायमीटर 20 सेंटीमीटर. कॅनल कुठे माहिती नाही, तिथून ही लांबच्या लांब पाईप आणलेली आहे, इथे आणलेली आहे, इथे भरण्यासाठी आहे. सो हा टँक भरण्यासाठी. सो फ्रॉम द कॅनल इन टू अ सिलेंड्रिकल टँक इन हिज फील्ड. फील्डमध्ये हा टँक बनवलेला आहे, त्या टँकमध्ये ते पाईप आणून लावलेली आहे. विच इज 10 मीटर इन डायमीटर. आता हे टँकचं डायमेन्शन दिलेलं आहे. टँकचं डायमीटर किती आहे, इथून इथंपर्यंत 10 मीटर आहे. अँड 2 मीटर डीप. आणि याची रुंदी म्हणजे खाली ह्यात किती डीप आहे, हा 2 मीटर डीप आहे, खोल आहे ही हां टाकी, 2 मीटर खोल. इफ वॉटर फ्लोज थ्रू द रेट ऑफ 3 किलोमीटर पर आवर. आता पडते जे पाणी पडणार आहे ते किती स्पीडनं पडणार आहे, 3 किलोमीटर पर आवर या स्पीडने पडणार आहे. इन हाऊ मच टाईम विल द टँक बी फिल्ड. मग किती वेळामध्ये टँक भरणार कॅनलपासून पाणी येऊन या स्पीडने, तो तुम्ही कॅल्क्युलेट करा म्हणून सांगितलेलं आहे. चला बघूया आपण. आन्सर आहे 1चं, कॅल्क्युलेट व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंड्रिकल टँक. सो फर्स्ट ऑफ ऑल काय करूया, सिलेंड्रिकल टँकचं व्हॉल्यूम आपण कॅल्क्युलेट करूया. सो टँक डायमीटर दे गिवन 10 मीटर. सो वी नो फॉर कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम वी नीड रेडियस. सो टँक डायमीटर इज 10 मीटर. सो रेडियस इज r इज इक्वल डी बाय 2 इज 10/2 इज 5 मीटर. डेप्थ इज हाईट ऑफ द टँक. डेप्थ इज हाईट ऑफ द टँक. सो इज दिस 2 मीटर. सो व्हॉल्यूम ऑफ द टँक इज नथिंग बट पाय r स्क्वेअर एच. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. सो पाय इंटू r इज आता कॅल्क्युलेट करा, पाय स्क्वेअर इंटू 2. सो पाय इंटू 25 इंटू 2 25 2 जार 50 पाय मीटर क्यूब इज द व्हॉल्यूम ऑफ द टँक काढली. ओके, आता अजून फुल्ली कॅल्क्युलेट केलेलं नाही, तर नंतर कॅल्क्युलेट करू आपण. नेक्स्ट आपलं सेकंडमध्ये काय कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम फ्लो रेट. ओके, व्हॉल्यूम फ्लो रेट ऑफ अ वॉटर थ्रू पाईप. सो पाईप डायमीटर. सो सी हिअर, दिस इज अ पाईप. या पाईपचे डायमीटर किती दिलेलं आहे, 20 सेंटीमीटर दिले, नॉट मीटर. हे सेंटीमीटर दिलेलं आहे. सो पहिल्यांदा सेंटीमीटर आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. कन्वर्ट करना पडेगा. सो पाईप डायमीटर इज इक्वल टू 20 सेंटीमीटर कन्वर्ट इंटू मीटर. सो 20 सेंटीमीटर इज नथिंग बट 0.2 मीटर. हाउ इट इज 0.2 मीटर. सो वी नो. सो 1 मीटर इज इक्वल टू 100 1 मीटर इज 100 सेंटीमीटर. सो इथे बघा, आपण इथे लिहू, इथेच कॅल्क्युलेट. सो सॉरी, इथे लिहून दाखवू आपण. 1 मीटर is equal to 100 centimeter. So 20 centimeter is equal to how much? So if you consider here, so 20 divided by आपण काय करणार इथे 20 divided by 100 करणार. So 2 decimals ahead. So it is nothing but 0.20 meter. So we consider only 0.2 meter. So radius r is equal to 0.2. आता डायमीटर आपण पहिल्यांदा कन्वर्ट करून घेतलं मीटरमध्ये. आता डायमीटर आपलं किती झालं, 0.2 मीटर झालं. सो वी नीड रेडियस. रेडियस इज इक्वल टू r इज इक्वल टू 0.2 मीटर डिवाइड बाय 2. इज इक्वल टू 0.2 डिवाइड बाय 2 इज 0.1 मीटर. सो द वॉटर फ्लो रेट इज 3 किलोमीटर पर आवर कन्वर्ट इंटू मीटर पर आवर. का सर्व मीटरमध्ये आहे ना, मग किलोमीटर पर आवर हे पण मीटरमध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. सो व्हॉल्यूम, ओके, वॉटर फ्लो रेट इज v इज इक्वल टू 3 किलोमीटर पर आवर. सो 3 किलोमीटर कन्वर्ट केले, मल्टिप्लाय केले 1000 आहे, तर 3000 मीटर पर आवर झालेलं आहे. नाव अ क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ अ पाईप. क्रॉस सेक्शन, आता या क्रॉस सेक्शनल एरिया या पाईप आहे, त्याचा एरिया काढायला लागणार, तो पाय r स्क्वेअर असणार. सो पाय इंटू r किती आता आपण कॅल्क्युलेट केला 0.1 मीटर. सो 0.1 मीटर स्क्वेअर. सो ही काय होणार, 0.1 स्क्वेअर इज नथिंग बट 0.01 पाय मीटर स्क्वेअर. येस. सो द व्हॉल्यूम फ्लो रेट इज Q इज इक्वल टू एरिया ऑफ पाईप इंटू वॉटर फ्लो, दॅट इज V. सो एरिया पाईप आता किती कॅल्क्युलेट केलं आपण, 0.01 मीटर, 0.01 पाय मीटर स्क्वेअर इंटू आपण व्हॉल्यूम किती, द वॉटर फ्लो रेट किती, V किती कॅल्क्युलेट 3000 मीटर पर आवर. सो 3000 मीटर पर आवर. सो 3000 प्लस 0.01 इज नथिंग बट 30 पाय m स्क्वेअर इंटू m क्यूब डिवाइड बाय 3. m क्यूब डिवाइड बाय 3 व्हॅल्यू आलेली आहे. सो नाव टाईम निडेड टू फिल द टँक. आता या पाईपने पडणारं पाणी आहे, टाईम निडेड टू फिल द टँक इज नथिंग बट T इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ टँक. येस, व्हॉल्यूम ऑफ टँक डिवाइड बाय Q. Q इज फ्लो रेट, व्हॉल्यूम ऑफ फ्लो रेट. सो Q, सो 50 पाय डिवाइड बाय दिस इज 30 पाय. पाय गेट कॅन्सल. m क्यूब डिवाइड बाय m क्यूब पर आवर हा याचा रेट आहे. सो 50 पाय आपण कुठून घेतले, इथून घेतले 50 पाय. व्हॉल्यूम ऑफ द
टँकपासून. सो नेक्स्ट, सो 50 divided by 30, pi get cancel, so 0 also get cancel, is nothing but is equal to 5/3 h. 5/3 h. सो t इज इक्वल टू 5/3 इन आवर्स आहे, ते आपल्याला कशात कन्वर्ट करायचं आहे, मिनिट पर आवरमध्ये कन्वर्ट करायचं. तर 16 आपण त्याला कन्वर्ट 16 आपण त्याला मल्टिप्लाय केलं. सो 5/3 इज नथिंग बट 3 1 3, 3 20 आर 3 2 6, 3 0 20, बरोबर. 20 येणार, डिवाइड 3 डिवाइड केलं 16 तर 20 येणार. सो 20 × 5 100 मिनिट्स येणार आन्सर. 100 मिनिट्स इज आन्सर.